अरे तैयार हो जाओ, जमाने का पुकारा है। चराचरात वाचनासाठी गुरुदेव श्री ब्रह्मलिंग वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, स्पर्धेला आलेले माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तसेच या कार्यक्रमाचे संयोजक विनोद भाऊ तळांडे व कार्यक्रमाचे प्रवर्तक विद्यापीठ नामकरणाचे प्रणेते आदरणीय सरोदे मामा। मी नैतिक रवी विषय वर्ग 9 स्वातंत्र्यवीर लोही विद्यालय वडाळा। देशाची भावी पिढी वाचवण्यासाठी व्यसनमुक्त होळी व रंगाविना धुलीवंदनाचे महत्त्व या विषयावर माझे विचार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करणार आहोत। देशाचे खरे आधारस्तंभ म्हणजे आजची लहान मुले। त्यांच्यावर जर योग्य वेळी योग्य संस्कार दिले तर ते आदर्श नागरिक नक्कीच होतील यात शंका नाही। त्यांच्यावर जर योग्य वेळी योग्य संस्कार झाले तर ते आदर्श नागरिक नक्कीच होतील यात शंका नाही। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात, होळीचा आवाज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात, आजचे सार बाल उद्याचे कार्यकर्ते होतील, गावाचा पांग भेटतील उत्तम घरांनी। तसेच या कोवळ्या बड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकासात प्रगतील शेकडो महापुरुष। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चालू केलेली सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली लहान मुलांवर संस्कार देणारे संस्कार केंद्र आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाचे खरे आधारस्तंभ म्हणजे आजची तरुण मुले। आजचा तरुण हा सुशिक्षित असून सुसंस्कृत असला पाहिजे। आजची परिस्थिती बघा, आजचा तरुण हा व्यसनामुळे बापाच्या खांद्यावर मशानभूमीत जात आहे, दारूच्या आहारी जाऊन आपले अनमोल जीवन बर्बाद करत आहे। याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव, यात्रा, मेळे याला महत्त्व आहे। म्हणून त्यामुळे गावात देशात संघटन शक्ती निर्माण होते। म्हणून उत्सव सण ग्रामगीतेच्या विचाराने व तत्व प्रणालीने झाले पाहिजे। राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत सांगितलं आहे, होळीचा आला शिंगासण, त्यात मोठी महाराण, लोक प्रथम मान सोडून परती मार्गी वेळेसे। म्हणून धुलीवंदन म्हणजे ग्रामसभेचे प्राचीन चिन्ह होय। या दिवशी गावात ग्रामसभा झालीच पाहिजे, लोकांनी व्यसनाची होळी केलीच पाहिजे, व्यसनमुक्त गाव झालंच पाहिजे। धुलीवंदनाकरिता जो रंग वापरला जातो त्यामध्ये रासायनिक पदार्थ असतात, त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो। पूर्वीच्या काळी धुलीवंदन खेळताना नाल्या, गटारी यातील दूषित पाण्याचा वापर करत होते। म्हणून आज रंगाविना धुलीवंदन या कार्यक्रमाची गरज आहे। साऊर या गावात सरोदे मामा यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो। हा आदर्श बाकीच्या गावांनी घ्यावा हे सांगतो, माझे विचार इथे थांबवतो। जय गुरु।